टोरेस ज्वेलर्स कंपनी घोटाळा प्रकरणी ही धक्कादायक माहिती पुढारी न्यूजच्या हाती आली। आरोपींपैकी 3 संचालकांनीच टोरेस शोरूममध्ये तोडफोड करून लुटालूट केली असा आरोप केला जातोय। दुसरीकडे टोरेस कंपनीचं युक्रेन कनेक्शन देखील समोर आलंय। घोटाळ्याचे फॉरेन मास्टरमाइंड विदेशात पळून गेलेत। बघूयात याबद्दलचा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट। टोरेस ज्वेलर्स कंपनी शोरूम मधील तोडफोड आणि लुटालुटीची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य। जमावानं शोरूम मध्ये घुसून शोकेसच्या काचा फोडल्या, त्यात ठेवलेली ज्वेलरी सुद्धा पळवली, अगदी कॅश रकमेची ही लूट केली। पुढारी न्यूजच्या हाती लागलेले हे एक्सक्लुझिव्ह व्हिडिओज। धक्कादायक बाब म्हणजे टोरेस कंपनीच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवरच हे व्हिडिओ अपलोड करण्यात आलेत। या घोटाळ्यात आरोपी असलेले संचालक तौसिफ रियाज, अकाउंटंट हेड अभिषेक गुप्ता आणि डायरेक्टर सर्वेश सुर्वे यांनी जमावाच्या सहाय्यानं टोरेस शोरूम मध्ये लूट केली असा धक्कादायक दावा त्यात करण्यात आलाय। या 3 आरोपींविरोधात पोलीस तक्रार करा असं आवाहनही करण्यात आलंय। टोरेस ज्वेलर्स कंपनी लवकरच पुन्हा सुरू होईल आणि गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळतील असे दावेही व्हिडिओमध्ये करण्यात आलेत। दरम्यान इंस्टाग्रामवर हे व्हिडिओ कुणी अपलोड केले त्याचे गूढ अद्यापही कायम दिसतंय। दुसरीकडे टोरेसमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना कंपनीकडून मेसेजही पाठवले जात आहेत। टोरेस ॲपवर पैसे मिळतील असा आमिष दाखवणारे मेसेज गुरुवारी गुंतवणूकदारांना पाठवण्यात आले। फरार आणि अटक आरोपींविरोधात गुन्हा नोंदवण्याचं आवाहनही या मेसेजमध्ये करण्यात आलंय। टोरेस घोटाळ्यामध्ये सामान्य गुंतवणूकदारांपासून अनेक महिलांची फसवणूक झाल्याची बाबही समोर आली आहे। या महिलांनी घरातील दागदागिने गहाण ठेवून टोरेस मध्ये गुंतवणूक केली। आता पैसे बुडाल्यानं यापैकी काहींना मायनर अटॅक आल्याचं समजतंय। दरम्यान टोरेस घोटाळा प्रकरणी आर्थिक गुन्हा शाखेनं तपास सुरू केलाय। या घोटाळ्याचे धागेदोरे पार रशिया आणि युक्रेन पर्यंत असल्याची धक्कादायक अशी बाब तपासात समोर आली। हर्न प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या मूळ कंपनीनं टोरेस ज्वेलरी या ब्रँड नावानं शोरूम उघडलं। जॉन कार्डर आणि व्हिक्टोरिया कोवलेंको हे कंपनीचे मूळ संस्थापक। हे दोघेही युक्रेनचे नागरिक आहेत। त्यांनी विदेशात पलायन केल्याचा संशय पोलिसांना आहे। त्यांच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे। या प्रकरणी शिवाजी पार्क पोलिसांनी 52 वर्षाची जनरल मॅनेजर तानिया सॅसातोवा उर्फ तजाकल कॅरासोनवना सॅसातोवो, 30 वर्षांचा संचालक सर्वेश अशोक सुर्वे आणि 44 वर्षांची स्टोअर इन्चार्ज व्हॅलेंटिना गणेश कुमार यांना अटक केली आहे। यापैकी तानिया ही उझबेकिस्तानची नागरिक आहे, तर रशियन वंशांच्या व्हॅलेंटिनानं भारतीय व्यक्तीशी विवाह केलाय। फरार संचालक आरोपी तौफिक रियाजनं घोटाळ्याची माहिती पोलिसांना दिली होती, मात्र पोलीस केवळ समन्स पाठवून गप्प बसले अशी माहितीही तपासात समोर आली आहे। आर्थिक गुन्हा शाखेच्या पोलीस अधिकाऱ्यांनी गुरुवारी दादर शोरूम मध्ये जाऊन घटनास्थळाचा पंचनामा केला। टोरेसच्या ऑफिस लॉकर मध्ये अजूनही 5 ते 6 कोटी रुपयांची रक्कम असल्याचं समजतंय। दादर ऑफिसशी संबंधित 3 बँक खाती पोलिसांनी जप्त केली आहेत। त्यामध्ये सुमारे 11 कोटी रुपये असल्याचं समजतंय। तर मीरा भाईंदर पोलिसांनी कंपनीची 2 बँक खाती जप्त केली आहेत। त्यामध्ये सुमारे 17 कोटी रुपये असल्याची माहिती मिळते। कोट्यवधी रुपयांच्या टोरेस घोटाळ्याची कसून चौकशी करावी अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन केली। टोरेसचं जे घोटाळा झालं त्याच्याबद्दल देखील चर्चा झाली की याच्यावर लवकरात लवकर पुढची कारवाई काय असेल हे आम्ही विनंती केली। टोरेस घोटाळ्यात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत। घोटाळ्याचे मास्टर माइंड विदेशात पळून गेले असतील तर गुंतवणूकदारांचे पैसे परत कसे मिळणार हा आता मोठा प्रश्नच आहे। वैभव घागसह निखिल चव्हाण, पुढारी न्यूज, मुंबई।